द केरळ स्टोरी हा चित्रपट आला आणि या चित्रपटाची खूप चर्चा झाली. म्हणजे त्याच्या स्टोरीविषयी इतकी चर्चा झाली, लोक असं म्हणू लागले की खरंच असं धर्मांतर केलं जातं का. हा चित्रपट आला होता 2023 साली. मात्र त्याआधी एक वर्ष म्हणजे 2022 साली महाराष्ट्रात असंच धर्मांतर सुरू होतं. मंदिरांची नगरी असलेल्या नाशिकमध्ये हा सगळा प्रकार घडत होता. नाशिकच्या TCS कंपनीत जबरदस्तीनं काही महिलांचं धर्मांतर करत असल्याचा प्रकार समोर आला आणि अवघा महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या 7 जणांना काय शिक्षा होणार याची चर्चा सुरू झाली आणि मग सगळ्यांना आठवण आली ती महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाची. हे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक जबरदस्तीनं किंवा मनाविरुद्ध धर्म परिवर्तन करण्याच्या विरोधात हे विधेयक आहे आणि तो कायदा अशा प्रयत्नांना आळा घालण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे. दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर झाला आहे, पण अजून राज्यपालांची त्यावर सही झालेली नाही आहे, त्यामुळे त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही आहे. नेमकं या कायद्यामध्ये काय आहे आपण पाहूयात एका स्पेशल रिपोर्टमध्ये. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाचं काय झालं? लग्न, धर्मांतर, शिक्षा आणि धर्मस्वातंत्र्य. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमकं अडलंय कुठे? द नाशिक स्टोरी. IT कंपनीतली एक हादरवणारी, चक्रावून टाकणारी स्टोरी. तीच IT कंपनी जिथं तुमच्या आमच्या अगदी कुणाच्याही घरातल्या मुली काम करतात. कॉर्पोरेट कंपनी, कॉर्पोरेट कल्चर, प्रोफेशनल कंपनी असं सगळं ऐकल्यावर वाटतं मुली इथं सुरक्षित आहेत. आणि त्याच कंपनीत वाढत होता कॉर्पोरेट जिहाद, ज्याची भनकही गेल्या 5 वर्षात कुणालाही लागली नाही. लव जिहाद, लँड जिहाद असे सगळे आरोप होत असतानाच कॉर्पोरेट जिहादचं भयानक रूप नाशिकमध्ये पहिल्यांदा समोर आलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाची. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे फसवणूक, आमिष दाखवून आणि जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतराविरोधात आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे, नोकरी, आरोग्यसेवा किंवा शिक्षणाचं प्रलोभन दाखवून धर्म बदलायला लावला तर ते बेकायदेशीर मानलं जाईल. बळाचा वापर करून किंवा शिक्षणाच्या माध्यमातून चुकीची धार्मिक माहिती देऊन एखाद्याचं ब्रेन वॉश करून धर्मांतर करणं हा गुन्हा मानला जाईल. एकाच वेळी 2 किंवा जास्त व्यक्तींचं धर्मांतर करायला भाग पाडलं तर त्याला सामूहिक धर्मांतर मानलं जाईल. केवळ धर्मांतराच्या उद्देशानंच एखादं लग्न झालं असेल तर ते लग्न न्यायालयाकडून अवैध किंवा बेकायदा घोषित करण्याची तरतूदही या विधेयकामध्ये आहे. अशा विवाहातून जन्माला आलेल्या मुलाचा धर्म हा त्याच्या आईच्या लग्नाआधीचा धर्म गृहीत धरला जाईल. तसंच न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत मुलाचा ताबा आईकडेच राहील. धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किंवा धर्मांतर सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेला किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यावी लागेल. जर कुणी सक्तीनं किंवा आमिष दाखवून धर्मांतर केलं तर त्याला 7 वर्षापर्यंतचा कारावास आणि 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतची दंडाची तरतूद आहे. अल्पवयीन मुलं, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबाबतीत धर्मांतराचा गुन्हा घडल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. एकाच वेळी अनेकांचं धर्मांतर घडवून आणल्यास 7 वर्ष तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो. पीडित व्यक्तीचे आई-वडील, भाऊ-बहीण किंवा रक्ताचे नातेवाईक पोलीस स्टेशनला तक्रार करू शकतात. हे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 विधेयक विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजूर झालंय. 16 मार्च 2026ला विधानसभेत आणि 17 मार्च 2026ला विधान परिषदेत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाला ठाकरे गटानं पाठिंबा दिला तर काँग्रेस, शरद पवार गट, समाजवादी पक्ष आणि माकपनं विरोध केला. हे विधेयक सध्या राज्यपालांकडे सहीसाठी प्रलंबित आहे. त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. केव्हापर्यंत अपेक्षा आहे तुम्हाला कायदा लागू झाला काय सोपं होईल अशा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी याच्या मागे आहे. केंद्र राष्ट्रपतीकडे जाऊन त्या ठिकाणी तो कायदा लवकर आला पाहिजे याकरता देवेंद्रजी स्वतः या ठिकाणी याबाबतचा रोजच फॉलोअप करतात. सध्या राज्यात नाशिक TCS आणि नागपूर धर्मांतर प्रकरणं चर्चेत आहेत. राज्यात धर्मांतराच्या गुन्ह्यासाठी सध्या तरी कोणताही कायदा अस्तित्वात नाही आहे. आतापर्यंत जे माहिती मिळाली आहे तपासमध्ये असं काही निष्पन्न होत नाही की धर्मांतर जे आहे ते
ठीक आहे, त्यांनी स्टेटमेंटमध्ये नमूद केलेले आहे की ते बरेचसे जे प्रॅक्टिस असतात दुवा पढो ते त्यांनी म्हटलेले आहे, पण असा काही निष्पन्न झालेले नाही की ते धर्मांतरचे प्रकरण आहे. ते चौकशीमध्ये आतापर्यंत जे आमचे टीम आहे ते इन्चार्ज ते तपास करत आहेत की त्याच्याकडे जे फंडिंग आहे ते कुठून कुठून येतात, पण आतापर्यंत एकही सोर्स असा मिळाले नाही जे फॉरेनचे सोर्स आहे. नागपूर प्रकरणात पोलिसांनी BNS कलम 302 अन्वये धार्मिक भावना दुखावण्याचं कलम लावलंय, तर नाशिकमध्ये 302 अन्वये धार्मिक भावना दुखावण्याचं कलम लावण्यात आलंय. गेल्या काही काळात महाराष्ट्रात लव जिहाद आणि धर्मांतराची प्रकरणं पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये धर्मांतरासारखे जे प्रकरण आहे यावर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांनी स्वतंत्र धर्मस्वातंत्र्य कायदा पारित करून लागू केला आहे. महाराष्ट्रानं सुद्धा स्वतःचा धर्मस्वातंत्र्य कायदा हा मंजूर केला आहे आणि तो आता राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात आला आहे. राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल. TCS सारखे प्रकरणं पाहता राज्यात धर्मस्वातंत्र्य कायद्याची किती अत्यंत आवश्यकता आहे हे अधोरेखित होतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.